वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. जाऊया इथून मॅच इन ॲक्शन ऑन केली जाते. दोन्ही सलामी बॅटर उमरोई संघ निशाण आणि तन्मय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकता गोलंदाज राकेश आपल्याला पाहायला मिळतील. निशाण आणि तन्मय जाऊया राकेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू घेऊन षटकातील पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. युवा टीम आहे नक्की श्रीशा 11 सातपाडी. इथून पाहिलं तर चेंडू मात्र खेळला गेलाय इंटू दी गॅप. चेंडू जातोय सीमा रेखा पार. पहिलाच बॉल वरती चौकार पाहायला मिळतंय. युवा उमरोळी आणि त्याचबरोबर श्रीशा 11 सातपाडी या दोन संघांमध्ये मॅच आपण पाहतोय. आणि इथून पहिलाच बॉल चौकार नोंदवला जातोय. राकेशच्या विरोधात मात्र फटका खेळला गेलाय. फलंदाज धन्यवाद. मॅच बॉल आलाय बघा. आणि इथून निशांतच्या बॅटमधनं पहिलाच बॉल वरती चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा इथून पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं पहिले षटक आहे. पॉवर प्लेच्या बंधनातनं फक्त 3 क्षेत्ररक्षक बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीप मध्ये, काउ कॉर्नरच्या रिझर्व मध्ये, मिड विकेटच्या रिझर्व मध्ये आणि लॉंग ऑफच्या रिझर्व मध्ये. फुल टॉस चेंडू आणि त्या फुल टॉस चेंडूचा लाभ पूर्णपणे उचललाय. चेंडूला पाठवलाय सीमा रेखा पार. 9+6 म्हणजे 7 धावा इथून पाहायला मिळत आहेत खर्च होताना राकेश यांच्या गोलंदाजीतनं. तर जावे इथून पहिल्याच बॉल वरती चौकार. त्यानंतर दुसऱ्याच चेंडू वरती षटकार नो बॉलच्या स्वरूपात. फ्री हिटचा चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. फ्री हिटचा बॉल होता. फ्री हिट केलंय आणि चेंडू चाललाय सीमा पार. षटकार. थँक्यू सो मच. आपण पाहू शकता इथून गणाघाती हल्ले केले जात आहेत. 2 षटकार 1 चौकार असे धावांची गती मात्र वेगाने वाढवली आहे. ब्लॉकहोलचा चेंडू आता मात्र हाताळला गेला इंटू द गॅप मध्ये. पुन्हा एकदा चेंडू क्षेत्ररक्षक मात्र धाव घेतील परंतु चेंडू जाणार तेवढाच वेगानं सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी चौकार. जावे इथून चौकार चौकार षटकार षटकार पाहायला मिळते. तर नक्कीच भूषणजी जाधव यांचं स्वागत सन्मान करताना आपल्याला पाहायला मिळतील. साहिलजी जाधव यांच्या शुभाताना मात्र हा स्वागत सन्मान आपण करतोय मुख्य व्यासपीठावरती. नक्कीच इथून विकेटचं पतन झालंय. फलंदाज बॅक टू द डगआउट जेलचीच्या स्वरूपात. आता मात्र विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. ज्यांची बॅट मात्र खूप चांगली बोलत होती. खूप चांगलं प्रभावित खेळ त्यांच्या माध्यमातून राहिलं होतं. पहिल्याच ओव्हर मार्गस्थ आहे आणि त्या पहिल्याच ओव्हर मधील चेंडूचा खेळ आपण पाहिला तर 4 बॉलचा खेळ क्लिअर झालाय.
4 चेंडूचा खेळ क्लिअर झाला आणि धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा स्कोर कार्डवरती. नवीन फलंदाज लगेच पाठवला गेलाय. यस न्यू मॅटर आपण पाहू शकता. सुशांतला आपण पाहतोय. न्यूमॅन सुशांत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूया इथून राकेश आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन फील्डमध्ये परिवर्तन करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा प्रत्युत्तर तेच पाहायला मिळते. ज्या ओव्हर लेके आव डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये षटकार 6 धावा. धन्यवाद धन्यवाद. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते तब्बल 27 धावा. शेवटचा बॉल लास्ट बॉल रिमाइनिंग. लोवर पेचा चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन केलं. ओळखलं फलंदाजानं. उलटा सुलटा फटका खेळलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पहिल्याच ओव्हर मध्ये धुवाधार फलंदाजी. धावांचा लूट मात्र घेतली आहे. पहिल्याच ओव्हर मध्ये राकेशने खर्च केला तब्बल 31 धावा. 31 रन्स 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर युवा उमरोळी. समीर जावे इथून समीरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पुढचा चेंडू. लांब ठेवण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळतोय. पंच पुन्हा एकदा सांगतायत इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर धावा येत आहेत. धावसंख्या वेगानं वाढतीये. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते तब्बल 32 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये खराब गोलंदाजी राहिली राकेशच्या माध्यमातून. खूप चांगला चेंडू. खास चेंडू पाहायला मिळालं होतं परंतु इथून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात सुद्धा सुटला गेलाय. नौमिक आपल्याला पाहायला मिळतात. यष्टांच्या मागे आहेत जरूर परंतु इथून चेंडू पकडणं गरजेचं आहे. चेंडू सुटला गेलाय. चेंडू खूपच चांगला होता. अप्रतिम चेंडू होता परंतु त्याचा लाभ मिळालाय बॅटरला. कारण की इथून शरीरावरती चेंडू लागलं आणि त्यानंतर चेंडूने काटा बदलला. नौमिकला सुद्धा इथून चकमा दिलाय. चेंडू मात्र जातोय लॉंग स्टॉपला नॉनस्टॉप चौकारासाठी. 4 धावा मिळतील आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 36 या आकडेवरती. दुसरा षटकाचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या षटकातील पाहूया पुढचा चेंडू.
इथून आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय की काय, परंतु पंच सांगताय चेंडू हा मात्र ऑफस्टंपला खूप बाहेर जातोय. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवंतर धावा मिळतात. धावसंख्येत वाढ होते पुन्हा एकदा. धावसंख्या 37 या धावसंख्येवरती मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करतोय युवा उमरोळी संघ. पाहूया पुढचा चेंडू. ओहो, इथून चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ही गोलंदाजी करावी लागेल. इथून धावांवरती रोख लावायची असेल तर ती करावं लागेल गोलंदाजांना. जे पुढे घडलंय, मागे जे घडलं ते काही विसरून मात्र आता इथून नवीन सुरुवात करावी लागेल गोलंदाजांना. पुन्हा एकदा बॅटची कडा, इथून क्षेत्ररक्षक आहे, जेल सुटला गेलाय. हर्ष मात्र आहे तिथे. हर्ष यांच्या हातातनं चेंडू सुटला गेलाय आणि इथून जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथून आपण पाहिलं तर चेंडूचा खेळ क्लिअर झालाय टोटली. 3 चेंडूचा खेळ क्लिअर झालाय. धावांचा विचार केला तर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले तब्बल 38 धावा. स्पीड अप करा, उर्वरित मॅच सुद्धा खेळवायचे आहेत. खूप चांगला फटका इथून पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे आणि इथून जेल सुट्टा राहिलाय. जेल कॅरी केलाय. सुमित आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या हातामध्ये हा चेंडू मात्र कॅरी केला गेलाय आणि इथून जेलचीच्या स्वरूपात फलंदाज पुन्हा एकदा बॅक टू द डगआउटचा रस्ता पकडतोय. विकेट डाऊन. नक्कीच इथून जाऊया. 2 विकेटचं नुकसान झालंय युवा उमरोळी संघाचं. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसऱ्या षटकातील टोटली चेंडूचा खेळ आपण तपासलं तर 4 बॉलचा खेळ क्लिअर झाला. 1.4 चेंडू. धावांचा विचार केला तर धावसंख्या 38 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये नक्कीच खराब गोलंदाजी राहिली. 31 धावांची चोप मात्र तिथे दिली गेली राकेश यांच्या गोलंदाजीमध्ये आणि इथून खराब गोलंदाजीचा परफॉर्मन्स राहिलं गेलं. त्यानंतर इथून गोलंदाजानं कमबॅक करण्यासाठी गोलंदाज समीरला आपण पाहतोय. इथून खूपच चांगला चेंडू, परंतु इथून इंटू द गॅप. पुन्हा एकदा चेंडू गॅप मध्ये ढकलला गेलाय आणि इथून चेंडू जाणार चौकारासाठी. 4 धावा. पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळतोय. अवल्या पावलांवरती चौकार नोंदवला जातोय. इथून पुढचा चेंडू. ओहो, पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका आणि पुन्हा चेंडू चाललाय चौकारासाठी. 4 धावा इथून पाहायला मिळते आणि या चौकाराच्या मदतीनं दुसरं षटक मात्र समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 46 धावा. म्हणजे प्रति ओव्हर मध्ये इथून आपण पाहिलं तर 23 ची सरासरी गाठली जाते आहे. 23 ची सरासरी प्रति ओव्हर मध्ये गाठली जाते. या ओव्हर मध्ये सुद्धा धावांची लूट घेतली आहे.
धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा वैभव जाधव स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पंचाई रमाईनगर या विभागामध्ये या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. सलग 3 दिवस ही स्पर्धा हर्ष बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलंय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 12 चेंडूमध्ये 46 धावा खर्च झालाय. प्रति ओव्हरमध्ये 23च्या सरासरीनं मात्र चाललाय. फलंदाज दोन्ही मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 विकेटचं नुकसान जरूर झालंय, परंतु इथून या येणाऱ्या 12 बॉलमध्ये रोकावं लागेल श्रीशा 11 सातपाडी या संघाला, युवा उमरी संघाच्या बॅटरला. पाहूया हर्ष, पहिला चेंडू. हो, इथून चांगला चेंडू पाहायला मिळते. पंचाकडे लाऊड अपील राहिली आहे. पंचांच्या माध्यमातून इथून बाद घोषित केला जाते. OUT. फलंदाज बॅक टू द डगआउट. तिसरा विकेट हर्षनं आल्या पावलानं मात्र विकेट प्राप्त केलाय. किंवा एक डीजे वाला ब्रेक. येऊया पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुण्याचे एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. नक्कीच आमचे कॅमेरामॅन नक्कीच जेवणाचा आस्वाद घेतलाय आणि आता मात्र आपल्या कामासाठी मात्र पुन्हा एकदा सज्ज होताना बंटी कुंभार आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅनचा रोल त्यांच्या माध्यमातून निभावलं जात आहे. चांगलं कॅमेरा रोल त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आजची पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये विनीत मर्दे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. डिजिटल स्कोरिंग त्याचबरोबर अनेक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात पाकदारी नेटवर्कच्या माध्यमातून. पाहूया चेंडू खेळला गेलाय नवमिकच्या डोक्यावरनं. पुन्हा एकदा नवमिकला पुढे जाणं गरजेचं होतं. चेंडू जर आपल्याला पाहायला मिळते मैदान ज्या पद्धतीनं मेंटेन आहे त्या पद्धतीनं आपल्याला स्टडी करावी लागते. जसं आपण पहिले 4 मॅच पाहिले, 4 मॅचमध्ये जे घडताना आपल्याला पाहायला मिळालं त्याच्यावरती स्टडी करणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर इथून चेंडू कसा येतोय, कसा उडतोय, कुठून जातोय ते फार गरजेचं असतं. आणि इथून नवमिकला तो चेंडू पकडणं गरजेचं होतं. इथून मागे राहिले नवमिक, परंतु इथून बॅटची कडा आणि इथून शॉर्ट पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. जेल कॅरी केला जाईल. पुन्हा एकदा विकेट प्राप्त होतोय आणि इथून फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. थँक्यू सो मच. नक्कीच वेलकम बॅक. पुण्याचे एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. वैभव स्मृती चषक 2026 आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच भव्य दिव्य अशी स्पर्धा, प्रत्येकाच्या आवडीनिवडीची स्पर्धा. आजचं पॅनल आपण पाहिलं तर 1-1चा फॉर्मॅट आहे आणि 1-1च्या फॉर्मॅटमध्ये 14 संघ सहभागी. त्या सर्व सहभागी संघाचं पुण्याचे एकदा आपण वेलकम, हार्दिक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद असेल. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलं. आणि इथून जाऊया मॅच क्रमांक आपण 5 पाहतोय. पाहूया इथून हर्ष बोले ट्रॅक वरती आहे. फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू बराच का हवेत राहिलाय. हर्ष पाहूया इथून कॉलिंग स्वतः कोणाला करतोय आणि इथून ध्रुव होते. ध्रुवला कॉलिंग करते. ध्रुव सांगते मला कॉलिंग करत होता हर्ष. आणि इथून जेल मात्र हर्षला होती, परंतु इथून लगेच ध्रुवने कॉलिंग केली की हर्ष तुला कॅच आहे. आणि इथून हर्षनं स्वतःला मात्र सावरला आणि जेल कॅरी केलाय. आणि इथून जेलच्या स्वरूपात पुन्हा एकदा फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन.
जाऊया. वेलकम बॅक. पुण्याचे एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आपण पाहू शकता 5 विकेटचं नुकसान झालंय. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गणागाती हल्ला केलाय, परंतु आता नो चान्स. सीमा पार षटकार. धन्यवाद. जाऊया. वेलकम बॅक. पुण्याचे एकदा सहर्ष स्वागत. पाहूया हर्ष. पुढचा चेंडू इथून पाहिलं तर चेंडू आता मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. चिराग आहेत आणि इथून पंचांकडे लाऊड अपील राहिली. पंचांकडनं हात वरती आलं आणि पंच सांगतात यस, फलंदाजाची बॅटची कडा आली आहे आणि इथून विकेट डाऊन होतोय. विकेट क्रमांक 6 पाहायला मिळतोय. इथून युवा उमरोळी संघ 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6 विकेटच्या नुकसानामध्ये जाऊन पोहोचलाय. तब्बल 56 धावा. पहिल्या षटकामध्ये 31 धावा आल्यानंतर मागच्या 2 षटकामध्ये काय कमालीचा कमबॅक राहिलाय. आता येणारं शेवटचं षटक पाहूया कोणासाठी मात्र लाभदायक ठरतंय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आपण जे नेटवर्क पाहतोय, या स्पर्धेसाठी नेटवर्क आम्हाला प्रोव्हाइड केलंय. त्रिशा कृपेश मस्के यांच्याकडनं आम्हाला शिक्षा कृपेश मस्के यांच्याकडनं मात्र आम्हाला हे प्रोव्हाइड केलंय नेटवर्क. आणि नक्कीच आंबोळे या विभागातनं मात्र बिलॉंग करतायत, त्यांचा सुद्धा आम्ही वेलकम धन्यवाद व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेसाठी खूप चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लागलं गेलंय, त्यांचा सुद्धा आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. जाऊया. त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक राहिलं गेलंय. शेवटच्या षटकासाठी ॲज द कॅप्टन म्हणजे चिराग चौधरी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती येताना शेवटचे 6 चेंडू स्वतःच्या खांद्यावरती ती जबाबदारी घेतोय, कारण की इथून जास्त धावा येताना पाहायला मिळाल्या. त्यानंतर ज्या पद्धतीनं 2 गोलंदाजांनी काय कमालीचं गोलंदाजी केली त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर सेकंड षटक जे हाताळलं गेलं त्या सेकंड षटकामध्ये सुद्धा खूप चांगले गोलंदाजी राहिली. थोडंसं धावा जरूर आल्या होत्या, परंतु चांगली गोलंदाजी राहिली. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये इथून हर्षनं कमालीचं षटक हाताळलं. चिरागला आपण पाहतोय. पाहूया पहिल्याच बॉलवरती चिरागसाठी इथून 7वा विकेट पाहायला मिळतोय. युवा उमरोळी संघ 7वा विकेट गमावताना. धन्यवाद. धन्यवाद. सरावली संघ आणि त्याचबरोबर ऑलमोस्टर बहाडोली आणि सरावली संघ या दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी या. प्लीज विनंती असेल, जसा इनिंग ब्रेक होईल तसा आपण टॉस बॉक्स मध्ये जोडा. जावे. इथून चिराग जसं गोलंदाजी ट्रॅक वरती आलं तो 7व्या क्रमांकाचा विकेट मात्र पाहायला मिळालं. आणि इथून 5 बॉलचा खेळ अजूनही उर्वरित बाकी असेल. 56 धावेवरती गाडी थांबवली आहे युवा उमरोळी संघाची. आणि इथून पाहूया चिराग आपल्या या 5 चेंडूमध्ये युवा उमरोळी संघाच्या बॅटरला कितपर्यंत शांत ठेवण्याचं काम करतोय की युवा उमरोळी संघाचे बॅटर इथून गनागाती हल्ले करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. पाहूया इथून सरावली संघ आणि त्याचबरोबर ऑलमाउस्टर बहाडोली या दोन्ही संघाने इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी या. पाहूया दुसरा चेंडू. ब्लॉक होलचा चेंडू होता. लेफ्ट हँडर फलंदाज आहे. गनागाती हल्ला जरूर केला आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. पुण्याचे एकदा षटकार इथे पाहायला मिळतोय. चिराग वरती हल्ला बोल केला गेला.
ज्या पद्धतीनं मात्र कोणत्या फलंदाजाला पाठवायचं आहे, फलंदाज बाद झाल्यानंतर 7व्या क्रमांकाचा फलंदाज जिथे बाद झाला तिथून 7व्या क्रमांकाच्या फलंदाजाने सांगितलं लेफ्ट हँडर फलंदाज पाठवा, असं मात्र सांगितलं गेलं आणि त्या फलंदाजानं इथून करून दाखवलंय. परंतु इथून चिराग सुद्धा सांगतोय मी सुद्धा कमी पडणार नाहीये, इथून माझ्याकडे सुद्धा ती कॅबिलिटी आहे की मी सुद्धा इथून चेंडू रोखण्याचा प्रयत्न करेल, धावा रोखण्याचा प्रयत्न करेल आणि चेंडूला लांब पाठवण्यापासून रोकेल. पुन्हा एकदा चेंडू मात्र कार्पेटला रोल केलं जाते. क्षेत्ररक्षक आहेत यश, परंतु इथून अडथळा जरूर आहे आणि त्या अडथळ्यातनं बाहेर येऊन चेंडूला रोखणं कठीण झालं यशला आणि इथून यश मिळतंय बॅटरला चौकार, 4 धावा. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 66, 66 धावा. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी. पाहूया इथून हल्ला बोल करण्यासाठी पुन्हा एकदा फलंदाज सज्ज आहे. व्हेरिएशन फार गरज आहे, व्हेरिएशनचं फार गरज आहे आणि इथून सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट होताना दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धावा कंप्लीट होत आहेत. जिथे एकही धावा मिळणार नव्हती तिथे 2 धावा खर्च होताना दिसत आहेत. धावसंख्या 2 मात्र परिपूर्ण होतील. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल स्कोर कार्ड वरती 68 धावा. शेवटचा बॉल आहे. पाहूया इथून शेवटचा चेंडू, लास्ट बॉल. बॅटची कडा पुन्हा एकदा सिंगल परिपूर्ण होईल का आणि इथून सिंगल परिपूर्ण होतोय आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्ड वरती 69, एकूण 70 धावा आणि 70 धावांचा टार्गेट असेल. मास्टर बहाडोली या संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या आणि त्याचबरोबर समोरील संघ सरावली संघ आपण सुद्धा टॉससाठी यायचंय. सरावली संघ आणि बहाडोली संघ या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये जोडा.
वेलकम बॅक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. सेकंड इनिंगला सुरुवात होते. सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये यश आणि नौमिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती नौमिकला आपण पाहणार आहोत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती यशला पाहतोय. त्यामुळे इथून ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी 4 ओव्हरमध्ये इथून घणाघाती हल्ले करावे लागतील. जसं युवा उमरोई संघाच्या बॅटरनं केलं होतं तेच करावे लागेल. इथून गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या षटकासाठी आमंत्रित केलंय गोलंदाज हर्षला. पाहूया इथून हर्ष पहिल्या षटकासाठी. पॉवर प्लेचा पहिला षटक आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया इथून पहिलाच बॉल होता आणि या पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नौमिक कडनं राहिलं होतं आणि नौमिक इथून पाहिलं तर इथून विकेट डाऊन झालंय. जलचितच्या स्वरूपात नौमिकला परतावं लागेल. तर जाऊया इथून पंचाने निर्णय दिलाय, पोचवला गेलाय. आपण लगेच आपल्या जागेवरती यायचंय. तर यस नवीन बॅटर पाठवा. प्लीज विनंती असेल स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. उर्वरित वेळ कमी आहे, भरपूर सामने खेळवायचे आहेत. प्लीज थोडंसं स्पीडअप करा. पंच आपण सुद्धा लक्ष द्या. तर सरावली आणि बहाडोली या दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये जोडा. सरावली संघ आणि बहाडोली संघ प्लीज. ऑलमोस्ट बहाडोली संघ. यस ऑलमोस्ट बहाडोली संघ इथे उपस्थित आहे. लांबचा प्रवास केलाय त्यांनी. आणि यस सरावली संघाचा कॅप्टन सुद्धा आलाय सिद्धार्थजी जाधव. आपण टॉस करून घ्या जरा त्यांचं. त्या दोन्ही टीमचे कॅप्टन या आणि भूषणजी जाधव सरांच्या शुभात मात्र टॉस केला जाणार. इथून जर पाहिलं तर हा चेंडू सुद्धा डॉट बॉल होताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू 1 विकेट पाहायला मिळतोय. दोन संघांमध्ये टॉस केला जातोय. एका बाजूला संघ आपण पाहिलं तर ऑलमोस्ट बहाडोली संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सरावली संघ आहे. नो बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. इथून इंटू द गॅप मध्ये चेंडू आहे आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेसाठी हरच्या बॅटमधनं हा चौकार पाहायला मिळतोय. नो +4 म्हणजे 5 धावा मिळतील. जुना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यश यश नवीन बोल द्या.
जावे इथून मैदानाच्या आतमध्ये जावे इथून चौकार पाहायला मिळाला. फ्रीडची संधी असेल. पुढचा चेंडू हर्षसाठी. इथून पहिलाच बॉल विकेट पाहायला मिळाला. त्यानंतर डॉट बॉल. त्यानंतर इथून नो प्लस 4 म्हणजे 5 धावा मिळाल्या. खातं ओपन होताना पाहायला मिळते. फ्रीडची संधी. ओहो, इथून पुन्हा एकदा पंच सांगतायत खराब चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवंतर धावा मिळत. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 धावा. 6 ऑन दी बोर्ड. पवे इथून पुढचा चेंडू. इथून अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न राहिला गेलाय. इथून पाहूया चेंडू सुटला गेलाय. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न इथून केला गेलाय आणि इथून 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 2च्या मदतीनं मात्र पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 8 ऑन दी बोर्ड. जाऊया दोन्ही संघामध्ये टॉस केला गेला आणि टॉस जिंकला गेलाय. संघ सरावली संघ आणि चॉईस केले की प्रथमतः आम्ही गोलंदाजी करू. येस, अजूनही कॉलिंग आलेले नाहीये सरावली संघाकडनं. पाहूया पुढचा चेंडू हर्षकडनं. हर्षसाठी. दोन्ही एकाच राशीचे खेळाडू आहेत. फुल टच चेंडू होता. इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून जेल चिटच्या स्वरूपात फलंदाज हर्ष बॅक टू दी डगआउट. विकेट डाऊन. जवळ इथून पुन्हा एकदा जेल टिपण्याची संधी आणि चिराग सुद्धा गोल्डन डकचा शिकार बनतोय. विकेट डाऊन. विकेट इथे थांबले जात नाही आहेत. विकेट डाऊन होताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद होत आहेत. जवळ इथून षटक क्रमांक आपण पहिलं पाहत होतो आणि पहिल्या षटकातील शेवटचा बॉल येणं अजूनही बाकी आहे आणि इथून विकेट डाऊन झाल्यात. 5 बॉलचा खेळ आणि इथून फलंदाज बाद होतोय. चिराग या आपण नवीन बॅटर पाठवा लगेच. जवळ इथून शेवटचा बॉल बाकी आहे आणि समीर न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. बघूया समीर पाहायला मिळतील आपल्याला. यस, वाईड बॉलचा इशारा. बॅक टू बॅक 2 वाईड हाताळले जात आहेत.
डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता आणि षटक क्रमांक आपण पहिलं पाहत होतो आणि पॉवर प्लेचं पहिले षटक समाप्त होतं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती श्रीशा 11 सातपाडी संघाची 10 धावा. 70 धावांचं लक्ष आहे. 10 धावा पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतात. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 60 धावेचा अजूनही पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू 60 धावा म्हणजेच प्रति ओव्हरमध्ये 20 ची सरासरी गाठावी लागेल. जावे इथून गुरु आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय. 18 चेंडू मध्ये 60 धावेची आवश्यकता आहे. इथून यशला हल्ला बोल करावा लागेल आणि त्याचबरोबर समीरला सुद्धा. इथून जास्त वेळ घेतला जातोय. युवा उमरोळी संघ प्लीज थोडंसं स्पीडअपने गेम ऑन करा कारण की वेळ कमी आहे. उर्वरित सामने सुद्धा बाकी आहेत. पॅनल मधील शेवटचा सामना सुद्धा खेळवायचा आहे. नंतर सेकंड राऊंडचे सामने खेळवायचे आहेत. प्लीज थोडंसं स्पीडअप करा. इथून पहिलाच बॉल होता आणि इथून हिट केलाय. सरळ पाठवलं जात आहे स्क्वेअर लेगच्या रिझामध्ये. यशच्या बॅटमधनं येतोय षटकार. 6 धावा. इथून तेच हल्ले करावे लागतील. धन्यवाद. वेलकम बॅक. पुण्याच्या एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. इथून जर आपण पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती हल्ला बोल केलाय गोरू यांच्यावरती आणि ते करावं लागेल कारण की इथून 60 धावांचा पाठलाग करायचं होतं. अजूनही 18 चेंडू मध्ये ते करावं लागेल यशला. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा शफल झाले. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला गेलाय आणि इथून हा चेंडू जर आपण पाहिला तर मस्तकाला दस्तक देणारा होता आणि हा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय. पाकधारे नेटवर्क मात्र या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण घरबसल्या सुद्धा आमच्या प्रेक्षकांना देतोय. येणाऱ्या प्रत्येक संघाचे सपोर्टर इथे येऊ शकले नाही परंतु घरबसल्या जॉब वरती असताना सुद्धा या सामन्याचा आनंद घेऊ शकतात. जिथे आपण कामासाठी गेला असताल तर नक्कीच या सामन्याचा आनंद मोबाईलच्या स्क्रीनवरती टीव्हीच्या स्क्रीनवरती नक्कीच पाहू शकता. आणि पाकधारे नेटवर्क या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करतोय. नक्कीच अशाच अनेक स्पर्धा पाकधारे नेटवर्क मात्र आपल्या चॅनलमधनं आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण करत राहणार आणि अशाच अनेक स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्यापर्यंत ती लिंक पोहोचवण्यासाठी तुम्हाला मात्र एक छोटंसं काम करावं लागेल. त्यासाठी त्या चॅनलला मात्र लाईक आणि सबस्क्राईब आणि बेलायकन करावं लागेल. ते छोटंसं काम जर आपण केलं तर अनेक स्पर्धा ज्या पाकधारे नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून केल्या जातील ते अपडेट तुमच्यापर्यंत अप टू डेट दिले जाणार आणि तुम्ही ते स्पर्धेचा आनंद सुद्धा घेऊ शकाल. इथून पाहूया बॅटची कडा आली आणि यष्टीरक्षकांच्या हातामध्ये चेंडू जातोय. इथून शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक होता. यष्टीरक्षक क्लोज आहे आणि इथून सिंगल मिळते. सिंगलनं काही बिघडणार नाहीये. युवा उमरोळी संघाचं बिघडेल तर मोठ्या फटकानं आणि ते मोठे फटके करावे लागतील बनवावे लागतील. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 18 धावा. 70 धावांचा पाठलाग असताना अजूनही 61 धावांचा अजूनही इथून 51 धावांचा पाठलाग करायचा. इथून फटका पुन्हा उंचावरती आहे. याचा फटका फसला गेलाय परंतु इथून जेल सुद्धा सुटला गेलाय. धरती मातेला मात्र हा चेंडू दिला जातोय आणि इथून सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा परिपूर्ण होतील. या दुहेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 धावा. या षटकातील चेंडूचा खेळ बाकी असेल 20 धावा. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे या षटकातील. ब्लॉक होलचा चेंडू होता. पुन्हा एकदा कार्पेटला रोल केलं जातंय. धरती मातेला गुदगुदी करत चेंडू धावतोय. सिंगल कंप्लीट झालाय. थोडंसं हुंबल झाल्याबरोबर दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि इथून 2 धावा परिपूर्ण होत आहेत. फेकी खराब लाऊड फेकी राहिली. यष्ट्यांकडे कोणी नाही आहे आणि इथून तिसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. 3 धावा इथून चोऱ्या केल्या जात आहेत. जिथे सिंगल धाव होणं शक्य होतं तिथे 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. षटक क्रमांक दुसरं पाहता पाहता कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाणी पोचवा मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे
23 धावा. विजयासाठी अजूनही आपण पाहिलं तर येणारे चेंडू आहेत 12 चेंडू मध्ये कंप्लीट करावे लागतील. इथून 47 धावा. तर सरावली संघ आपला निर्णय पोचवा. सरावली संघ आपण टॉस जिंकला, निर्णय पोचवा आमच्यापर्यंत. सरावली संघ निर्णय पोचवा आमच्यापर्यंत. जावे इथून षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी राजला आमंत्रित केलंय. 12 चेंडू 47 धावेची आवश्यकता आहे. 12 चेंडू 47 धावा. ज्या पहिल्या 2 षटकामध्ये पहिल्या इनिंग मध्ये जे धावा कुठल्या होत्या 46 धावा, ते धावा आता या 12 चेंडू मध्ये 47 बनवायच्या आहेत. श्रीशा 11 सातपाडी संघाला खूप सारा वेळ घेतला जातोय या मॅच मध्ये. थोडंसं स्पीडअपने गेम ऑन करा. अजूनही पॅनल मधील एक मॅच बाकी आहे. त्यानंतर सेकंड राऊंडचे सामने सुद्धा बाकी आहेत. स्पीडअप करा. इथून लांब ठेवलाय परंतु चेंडू सुटला गेलाय. यष्टीरक्षक चुकी करतोय. चेंडू जातोय लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप चौकारासाठी 4 धावा बाईच्या स्वरूपात. ओके, धन्यवाद. हॅलो चेक. नक्कीच बाईच्या स्वरूपात हा चौकार पाहायला मिळाला आणि या 4 धाव्याने धावसंख्येत वाढ केली आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते तब्बल 27 धावा. अजून विजयासाठी इथून आपण पाहिलं तर 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि त्या 11 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 43 धावा. 11 चेंडू 43 धावेची आवश्यकता. सरावली संघ प्लीज आपण निर्णय पोचवा आमच्यापर्यंत. हिटिंग केली आहे. इथून चेंडू बराच काळ हवेत आहे आणि लांब लचक जाणार आणि जेल सुद्धा टिपलाय सीमारेषेच्या बाहेर आणि इथून प्रेक्षकांनी टिपलाय तो जेल. रोहित शेलार आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळाला. खूप चांगलं जेल त्यांनी सीमारेषेच्या बाहेर पकडलाय आणि हा षटकार यशच्या बॅटमधनं मॅच मध्ये अजूनही हार मानणार नाही असं मात्र सांगत असताना इथून तर फिल्डिंग टीम प्लीज विनंती असेल, खूप सारा वेग घेतोय आपण. युवा उमरोळी संघ स्पीडअप करा. आता इथून षटकार आलाय. षटकारानं मॅचचं चित्र बदललंय. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 37 धावेचा पाठलाग करायचा आहे. 10 चेंडू 37 धावा हे मॅचचं इक्वेशन आहे. अजून इथून 2 षटकार आले तर मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो आणि ते करावं लागेल. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. ते निश्चित करावं लागतं आपल्याला आणि ते निश्चित हा शब्द लपलेला आणि ते निश्चित करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतंय. परंतु काय कमालीचा जेल, अप्रतिम जेल हर्षच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच फटका खेळला गेला होता. सेफ झोन मध्ये फटका खेळला होता. लॉंग ऑफच्या रिझम मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने धावत आले. रनिंग जेल मात्र पाहायला मिळतोय आणि विकेटचं पतन. बॅक टू द डगआउट. फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत यश. धन्यवाद. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. इथून अजूनही मॅच संपलेली नाही आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू मध्ये कंप्लीट करायचे आहे 37 धावा. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये हिमांशू. छोटा पॅकेट बडा धमाका. इथून हिमांशू पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. इथून हिमांशूला ती करावं लागेल. आवश्यकता आहे संघाला आणि हिमांशूकडे सुद्धा ती कॅबिलिटी आहे. ओहो, इथून फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु हा चेंडू लांब पाठवला जातोय. शरीरापासून लांब ठेवलं गेलंय. यस, सरावली संघाने कॉलिंग केली आहे की आम्ही क्षेत्ररक्षण घेतलंय आणि फलंदाजीसाठी मात्र बहाडोली संघाला आमंत्रित केलंय. पाहूया इथून पुढचा चेंडू.
पुन्हा एकदा शफल झाले होते. यष्टनच्या वरून चेंडू जातोय आणि इथून सिंगल धाव पाहायला मिळते. सिंगल धाव, धावसंख्या 1 ने भर होईल. अजून विजयासाठी 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. 7 चेंडू 36 धावा. इथून 6 षटकार नोंदवावे लागतील 7 चेंडू मध्ये सामना जिंकायचा असेल तर सातपाडी संघाला. समीर ऑन इथून फटका खेळलाय. पाहूया इंटू द गॅप मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आलाय वेगानं, परंतु चेंडू चाललाय वेगानं सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आणि या 4 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल स्कोर कार्ड वरती 38 धावा. आणि इथून जर आपण पाहिलं तर विजयासाठी अजूनही 32 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 चेंडू 32 धावा. 6 चेंडू मध्ये 5 षटकार आणि 1 दुहेरी. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कुंजनला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचं 6 चेंडूंची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे 32 धावा. ज्या धावा मात्र खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये राकेशनं 6 चेंडू मध्ये 31 धावा त्यांच्या गोलंदाजीतनं खर्च झाल्या होत्या. त्या धावांची आठवण होते इथे नक्कीच श्रीशा 11 सातपाडी संघाला. जर पहिल्या षटकामध्ये हा धावा खर्च झाला नसता तर आता चांगल्या परिस्थितीमध्ये असता. युवा उमरोळी संघाला टक्कर देण्यासारखी मात्र खेळी झाली असती. परंतु इथून जे राकेशचं परफॉर्मन्स राहिलं होतं तिथून कुठेतरी श्रीशा 11 संघाला बॅकफुटला ठेवलंय. 6 चेंडू 32 धावा. पाहूया कुंजन पहिला चेंडू लांब ठेवण्याची स्ट्रॅटजी इथून पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. अवंतर धावाने मात्र सुरुवात केली आहे कुंजननं. इथून व्हाईट बॉल. आता विजयासाठी 31 धावेचा पाठलाग करायचा आहे. 6 चेंडू 31 धावा. तर यस सरावली संघाने गोलंदाजी घेतली आणि इथून ऑलमोस्ट बहाडोली संघाला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. पाहूया इथून पुन्हा एकदा चेंडू शरीरापासून लांब पाठवलाय आणि इथून हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पाहूया इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. 5 चेंडू 31 धावा. पुन्हा इथून पाहिलं तर हा चेंडू सुद्धा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पंच कुठलाही निर्णय इथे पोचवत नाहीये आणि इथून चांगला चेंडू असं दर्शवताना डॉट बॉल एक चांगली स्ट्रॅटेजी ठेवली आहे. लांब ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजापासनं. निर्धाव चेंडू. नेक्स्ट मॅच बहाडोली संघ आपण तयार राहायचा बॅटिंगसाठी आणि त्याचबरोबर सरावली संघ आपण फिल्डिंगसाठी तयार राहायचा आहे. लगेच इनॅक्शन मॅच ऑन होईल. मॅचची कडा आणि इथून पाहूया क्षेत्ररक्षक पोचू शकत नाहीये. सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 40 धावा. अजूनही इथून 30 धावेची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ आपण तपासला तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे. उलटा चेंडू आहे. इथून समोर खेळलाय लॉंग ऑनच्या रिझर्व मध्ये आणि इथून चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय चौकारासाठी. 4 धावा मिळतील आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 44 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 44 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 26 धावेचा पाठलाग करायचा. 2 चेंडू 26 धावा. इथून जर पाहिलं तर चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. सरप्राइजिंग चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉल. शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल. उमरोली या संघासाठी मात्र विजयाची वाटचाल इथून शोधून दिली जाते. शेवटचा बॉल बाकी आणि त्या शेवटच्या बॉल वरती विजयी
प्राप्त होईल आणि इथून लास्ट बॉल हा चेंडू सुद्धा जर आपण पाहिला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि हा सामना जिंकला जातोय युवा उमरोई संघ. अभिनंदन असेल आणि कौतुक असेल शीर्षा 11 सातपाडी या संघाचं. आणि इथून आपण पाहिलं तर नेक्स्ट मॅच ऑल मास्टर बहाडोली आणि दुसऱ्या बाजूला सरावली.